आजपासून ओबीसी बचाव जनआक्रोश यात्रेचा पहिला टप्पा सुरू होतोय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यात्रेचं नेतृत्व करणार आहेत। जालन्याच्या अंबड तालुक्यातील दोदडगाव इथं मंडल स्तंभाला अभिवादन करून यात्रेला सुरुवात होणार असल्याचं कळतंय। ओबीसी बचाव जनआक्रोश यात्रेचा पहिला टप्पा 5 दिवसांचा असून वेगवेगळ्या गावांमध्ये ही संपूर्ण यात्रा भेटी देणार असल्याचं कळतंय आणि ओबीसी आरक्षण बचावासाठी जनजागृती या दरम्यान केली जाणार आहे। तर पिंपरी चिंचवडमधील मेळाव्यामध्ये अजित पवारांनी तुफान बॅटिंग केली आहे। यावेळेस लोकसभा निवडणुका आपण एकत्र लढलो, आता विधानसभा निवडणुकाही एकत्रच लढणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मात्र स्वतंत्र लढायच्या आहेत अशी घोषणा यावेळेस अजित पवारांनी केली आहे। त्यामुळे महायुती ही केवळ विधानसभेपुरतीच असल्याचं स्पष्ट झालंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष स्वतंत्र मैदानात उतरणार असल्याचं या संपूर्ण चित्रातून दिसून येत आहे। लोकसभा आणि विधानसभा ह्या आपण महायुतीमध्ये लढणार असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्था ह्या आपापल्या पक्षांनी आपापल्या ताकदीवर लढवायच्या आहे। त्यामुळं महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तिथल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या वॉर्डात, आपापल्या प्रभागात, आपापल्या गटात, आपल्या गणात काम व्यवस्थितपणे करा।